गेल्या दोन पार्टमध्ये आपण पाहिलेलं आहे की जी काही इकोसिस्टम्स आहेत, इकोसिस्टमचे वेगवेगळे कंपोनंट्स आपण या ठिकाणी डिस्कस केले. ॲट द सेम टाइम वी डिस्कस द सम इंटरॅक्शन्स विथ द इकोसिस्टम्स. इज इट रिअली इट्स अ सिंपल इकोसिस्टम एक्झिस्ट? एवढी सिंपल इकोसिस्टम एक्झिस्ट असते का? जसं की आपण म्हटलो की आपल्या गार्डनमध्ये एखादं झाड आहे, त्यापासून ऑक्सिजन लिबरेट होतो आणि तिथले जे काही अॅनिमल्स आहेत, तिथले जे काही स्मॉल ॲनिमल्स असतील, स्मॉल मायक्रोज असतील, त्यांना तो ऑक्सिजन मिळतो आणि त्यापासून त्यांचे इंटरॅक्शन्स होतं, त्यांची इंटर रिलेशनशिप तयार होते. Is it it's a very simple? No. Answer is simply no. It's a very complex system is there. इकोसिस्टम म्हटलं तर त्या ठिकाणी खूप कॉम्प्लेक्सिसिटी असते. जर आपण एखादा मोठा एरिया जर कम्पेअर केला, फॉर एक्झाम्पल आपल्या शेतातली जर इकोसिस्टम आपण डिस्कस केली, आपल्या शेतामध्ये आपण पाहतो देर आर द नंबर ऑफ द प्रोड्युसर्स आर, नंबर ऑफ द प्लांट्स आर देअर. त्या नंबर ऑफ प्लांट्स त्या ठिकाणी आहेत आणि मग त्या नंबर ऑफ प्लांट्स असताना मग त्यांचं इंटरॅक्शन त्या ठिकाणी कशा पद्धतीने असतं, हाऊ दे इंटरॅक्ट टू इच अदर. फॉर एक्झाम्पल देर आर द मेन क्रॉप अँड अदर आर द ग्रासेस आर देअर. देन व्हॉट इज द इंटरॅक्शन इन बिटवीन देम? ॲट द फॉर द सर्वायवल देर इज अ ह्यूज कॉम्पिटिशन. त्या ठिकाणी ह्यूज कॉम्पिटिशन्स वगैरे असते. त्याच पद्धतीने देर आर द नंबर ऑफ द ॲनिमल्स आर देअर. त्या ठिकाणी स्पॅरो असतील किंवा छोटे छोटे ॲड्स असतील. मग यांची पण त्या ठिकाणी काय असते, इंटरॅक्शन्स असतं, इंटर रिलेशनशिप असते. काही ॲनिमल्सची इंटर रिलेशनशिप्स प्लांट्स बरोबर असते, पॉलिनेशनसाठी ती युजफुल असतात. काही इंटरॅक्शन्स जे आहेत जे काही छोटे छोटे ॲनिमल्स असतील, ॲड्स असतील, फ्लाईज असतील, यांची सुद्धा पॉलिनेशन बरोबर इंटरॅक्शन असतं. म्हणजे या पद्धतीने ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम काय असते, खूप कॉम्प्लिकेटेड सिस्टीम असते. आणि कॉम्प्लिकेटेड सिस्टीम नंतर आपण आजचा जो पुढचा जो टॉपिक या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, इट्स अ लँड बायोम्स. व्हॉट आर द लँड बायोम्स? It's a simply land biomes which exist only on land are called land biomes. कुठे एक्झिस्ट असतात? ओनली ऑन लँड. लँडवर ते एक्झिस्ट असतील तर त्यांना आपण म्हणतो लँड बायोम्स. ड्यू टू अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ अबायोटिक अँड बायोटिक फॅक्टर्स डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टम्स एक्झिस्ट. आपण अबायोटिक आणि बायोटिक फॅक्टर डिस्कस केलेले आहेत. तर ते जर त्यांची जर कशा पद्धतीने, इफ इट्स अ डिस्ट्रीब्युशन इज द अनइक्वल डिस्ट्रीब्युशन असेल, म्हणजे एखाद्या ठिकाणी अबायोटिक फॅक्टर मध्ये आपण म्हणू की वॉटरचं पर्सेंटेज जास्त असेल, कमी असेल, खूप कमी असेल, तर या बेसिसवरती त्या ठिकाणी काय होतात, त्या इकोसिस्टम्स डिफरंट टाइप्स ऑफ द इकोसिस्टम त्या ठिकाणी फॉर्मेशन होतं. जर आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी खूप जास्त पाणी आहे, म्हणजे पॉन्ड वगैरे आहे किंवा एखादा तलाव वगैरे आहे किंवा समुद्र आहे, मग किंवा नदी आहे, ह्या ठिकाणची इकोसिस्टम कशी असणार आहे, वेगळी असणार आहे. ज्या ठिकाणी मॉडरेट रेनफॉल आहे त्या ठिकाणची इकोसिस्टम वेगळी असणार आहे. ज्या ठिकाणी पाऊस खूप कमी प्रमाणात आहे तर त्या ठिकाणची इकोसिस्टम कशी असणार आहे, वेगळी असणार आहे. मग ऑन द बेसिस ऑफ दिस देर आर द टाइप्स ऑफ द इकोसिस्टम वी सिम्पली से. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट वन वी से ग्रासलँड इकोसिस्टम, सेकंड इकोसिस्टम एव्हरग्रीन फॉरेस्ट, third one ecosystem aquatic ecosystem. Once again aquatic ecosystem also divided into the various parts, various types. It's a freshwater ecosystem and marine ecosystem. अशा वेगवेगळ्या इकोसिस्टम्स आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. ज्यावेळेस आपण कोणती पहिली जी इकोसिस्टम आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, अबाउट द फर्स्ट ग्रासलँड इकोसिस्टम. आता ग्रासलँड इकोसिस्टम ज्यावेळेस आपण म्हणतोय, ग्रासलँड इकोसिस्टम इज नथिंग बट वेअर द रेनफॉल इज द नॉट इनफ. ज्या ठिकाणी रेनफॉल कसा आहे, इनफ नाहीये, रेनफॉल इनफ नाही म्हणजेच काय, पाऊस त्या ठिकाणी कमी प्रमाणात आहे. अँड इट्स अ बिकॉज ऑफ दिस. आता या ठिकाणी रेनफॉल कमी असेल तर वी सिम्पली नो देयर इज द नॉट डेव्हलपमेंट ऑफ द बिग ट्रीज. ज्या बिग ट्रीज आहेत त्या बिग ट्रीची या ठिकाणी काय होणार नाही, जास्त प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होणार नाही. अँड बिकॉज ऑफ दिस देर आर द ग्रासेस फाउंड. त्या ठिकाणी काय होतं, ग्रासेस त्या ठिकाणी आपल्याला फाउंड होतात की ज्या ग्रासेसचं लाईफ कसं असतं, सीझनल आहे. काही 3-4 महिन्यांपर्यंत त्या ठिकाणी त्या ग्रासेसचं लाईफ आपण पाहू शकतो किंवा त्या ठिकाणी त्या ग्रासेसचं लाईफ आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्व होतं. म्हणजे या ठिकाणी ते काय होतं, नंबर ऑफ ग्रासेस त्या ठिकाणी ग्रोथ होतात. अँड इफ द ग्रासेस आर द ग्रोथ, मग देन व्हॉट आर द थिंग्स आर लॉंगर समर अँड लिमिटेड रेनफॉल, डॉर्फ प्लांट्स इन दिस एरिया. मग आता या ठिकाणी समर कसं आहे, लॉंगर आहे, जास्त प्रमाणात
जास्त दिवस त्या ठिकाणी समर आहे, मग असं समर त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी कोणते प्लांट्स ऑब्झर्व होतील? डॉर्फ प्लांट, जे छोटे छोटे जे प्लांट्स असतात, जे काटेरी वनस्पती असतात, अशा काटेरी वनस्पती दे आर ऑब्झर्व देअर. देन विच टाइप्स ऑफ द एनिमल्स ऑब्झर्व हिअर? मग अशा ठिकाणी कोणकोणते एनिमल्स आपल्याला ऑब्झर्व पाहतात? मागे आपण चिताचं भरपूर दिवसापासून ऐकतोय. चिता बाहेरच्या फॉरेन कंट्रीज मधनं चिता आपल्या भारतात पुन्हा आणला. कुठे ठेवला? तर राजस्थानच्या जो काही रन आहे एरिया, ज्या ठिकाणी ग्रासलँड त्यांनी डेव्हलप केली. ग्रासलँड त्या ठिकाणी डेव्हलप का केली? तर त्याच्यासाठी जो काही इकोसिस्टीम आहे, तर ती इकोसिस्टीम त्याच्यासाठी कोणती? ग्रासलँड इकोसिस्टीम खूप चांगली आहे. मग त्या ठिकाणी असे जे ॲनिमल्स आहेत, ॲनिमल्स लाईक गोट, शीप, जिराफ, झेब्रा, एलिफंट, डिअर, चितळ, टायगर, लायन, these are the found in this ecosystem. Similarly various birds, जे काही वेगवेगळे बर्ड्स आहेत ते बर्ड्स या ठिकाणी असतात, इन्सेक्ट्स असतात, मायक्रोब्स असतात, these are also present in the ecosystem. या पद्धतीने त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की इकोसिस्टम्स मध्ये या ठिकाणी आपण इकोसिस्टम त्या ठिकाणी ऑब्झर्व होते आपल्याला. आता ही जी इकोसिस्टम आहे, या इकोसिस्टमला थ्रेट्स कोणकोणते असतात? व्हॉट आर द थ्रेट्स फॉर दिस इकोसिस्टम्स? आता थ्रेट्स म्हणजे काय, धोके कोणते? तर हिअर फायर इज वन ऑफ द मोस्ट डेंजरस थ्रेट फॉर द ग्रासलँड. फायर म्हणजे जर साधारणतः जंगलाला जर आग लागली, इट्स वन ऑफ द ग्रेट डेंजरस थ्रेट फॉर द इकोसिस्टम्स. असं का होतं? तर बिकॉज ऑफ द जे काही हलगर्जीपणा असतो लोकांचा, चालता चालता काही लोक गाडी वगैरे टाकतात, किंवा उन्हाळ्यामध्ये सुद्धा खूप जास्त हीट निर्माण झाली तर जे काही झाडं एकमेकांवर जरी जोरात घासले गेले तरी सुद्धा त्या ठिकाणी ती पॉसिबिलिटी असते. इज इट? सो इट्स बिकॉज ऑफ द, हा एक थ्रेट आहे. त्यानंतर आता असा थ्रेट असेल, त्या ठिकाणी आग वगैरे लागली तर काय होणार आहे? तिथले जे प्राणी वगैरे आहेत ते त्या ठिकाणी डेथ होतो. सो इट्स वन ऑफ द थिंग. देन वी गो फॉर द एव्हरग्रीन फॉरेस्ट. आता एव्हरग्रीन फॉरेस्ट म्हटल्यानंतर इट्स रेनफॉल इज द व्हेरी हाय. त्या ठिकाणचा रेनफॉल कसा असतो? खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी रेनफॉल असतो, आणि रेनफॉल जास्त असेल तर आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी काय होणार आहे? मोठमोठे जे प्लांट्स आहेत ते प्लांट्स या ठिकाणी खूप प्रमाणात जास्त वाढत असतात. इट्स अ व्हरायटी ऑफ द प्लांट्स, व्हरायटी ऑफ द एनिमल्स ऑब्झर्व्ड हिअर. ह्यूज ट्रीज, स्मॉल ट्रीज, लायनाज, climbers are observed here in the evergreen forest. Then number of the animals are observed. खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी ॲनिमल्स वगैरे आपल्याला दिसतात. फॉर एक्झाम्पल ॲमेझॉन फॉरेस्ट. ॲमेझॉनचं फॉरेस्ट आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणचं काय खूप जास्त प्रमाणात जंगल वगैरे आहे, खूप मोठमोठे झाडी त्या ठिकाणी आहेत, आणि त्याच पद्धतीने त्या ठिकाणी जे ॲनिमल्स आहेत ते ॲनिमल्स सुद्धा कशा आहेत? खूप वेगळ्या पद्धतीने आहेत. भारतामध्ये जर एव्हरग्रीन फॉरेस्टचा जर विचार केला, सह्याद्रीच्या ज्या रेंज आहेत त्या सह्याद्रीच्या रेंजमध्ये या ठिकाणी आपल्याला काय सापडतं? एव्हरग्रीन फॉरेस्ट सापडतं. किंवा हिमालयाचे काही रेंज आहेत, त्या हिमालयाच्या रेंजमध्ये सुद्धा आपल्याला एव्हरग्रीन फॉरेस्ट वगैरे त्या ठिकाणी सापडतं. त्या ठिकाणी आपण जर व्हिजिट केली, देर आर द नंबर ऑफ प्लांट्स, व्हरायटी ऑफ द प्लांट्स ऑब्झर्व, व्हरायटी ऑफ द ॲनिमल्स आर ऑब्झर्व देअर. देन इन थर्ड इकोसिस्टम इट्स ॲक्वॅटिक इकोसिस्टम. ॲक्वॅटिक इकोसिस्टम मध्ये आपल्याला माहिती होईल, सिम्पली नो दॅट it's a 71% of the earth's surface is covered by the water and only 29% of the land has on it. Therefore study of the aquatic biomes it's a very important. त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी माहिती आहे की ॲक्वॅटिक इकोसिस्टम म्हटलं की त्या ठिकाणी साधारणतः 71% वॉटर आहे आणि 29% काय फक्त अर्थ वरती लँड या ठिकाणी आहे. तर त्यामुळे इट्स वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग टू ऑब्झर्व फॉर द स्टडी द ॲक्वॅटिक इकोसिस्टम. त्यामुळे ॲक्वॅटिक इकोसिस्टमचा स्टडी करणे आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. देन इट्स बिकेम ऑन द वन्स अगेन विच एरिया देअर, कोणत्या एरियामध्ये ते ॲक्वॅटिक सिस्टीम आहे. तर त्यावरती इट्स टाइप्स ऑफ द aquatic system we simply observe, say called as the fresh water ecosystem and secondly we call as the marine ecosystem. When we say fresh water ecosystem, आता फ्रेश वॉटर इकोसिस्टम मध्ये कोणकोणते आहेत? या ठिकाणी पॉन्ड्स असतील, लेक्स असेल, रिव्हर असेल, these observed in the फ्रेश वॉटर इकोसिस्टम. फ्रेश वॉटर म्हणजे की जे पिण्यायोग्य आहे, म्हणजे साधं मरीन मध्ये म्हणतो आपण, समुद्राचं पाणी कसं असतं? खारट असतं, सॉल्टी असतं. हे सॉल्टी पाण्याची जी इकोसिस्टम आहे ती या ठिकाणी आपण न म्हणता फ्रेश वॉटर इकोसिस्टम म्हणतो, की जी पॉन्ड्स आहेत, लेक्स आहेत किंवा रिव्हर्स वगैरे या ठिकाणी ऑब्झर्व होते. देन वन्स अगेन इट्स अ ट्रान्झिशन ऑफ द एनर्जी फ्रॉम द
वॉटर करंट्स अँड द रिव्हर, या ठिकाणी जे काही डिकम्पोजर्स वगैरे असतील, हे डिकम्पोजर्स कुठे असणार आहे? ॲट द बॉटम. जो काही तो पॉन्ड असेल त्याच्या बॉटमला या ठिकाणी डिकम्पोजर्स वगैरे असतात. त्याच पद्धतीने जे काही प्रोड्युसर्स वगैरे असतात, फॉर एक्झाम्पल अल्गीज असतील, डायटम्स असतील, हे त्या ठिकाणी बेसला असतात. आणि त्यापासून काय होते मग फ्रेश वॉटर इकोसिस्टीम मध्ये वॉटरचे त्यांच्यापासून जो ऑक्सिजन निघतो तर तो जसे करंट आहे म्हणजे पाण्याचा जसा प्रवाह आहे त्यानुसार त्याची काय होत असते, इट्स अ ट्रान्सफर फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. सो इट्स अ थिंग्स. आता ॲक्वॅटिक प्लांट्स वगैरे खूप आहेत. ॲक्वॅटिक प्लांट्समध्ये फॉर एक्झाम्पल युलोथ्रिक्स असेल, हायड्रिला असेल, अझोला असेल, नायट्रिला असेल, these are the aquatic plants. Then what are the primary consumers? Aquatic insects, for example snails, annelids, these are the aquatic insects are there. Secondary consumers are the small fishes, frogs are there. Tertiary consumers are the large fishes. Then herons, crocodiles are the tertiary fishes, and decomposers are the number of the bacteria and the fungi. Then we move for the marine ecosystem. Marine ecosystem, it's a very big one or the very much larger one. It's a salty ecosystem and here shallow water contains small fishes. आता या इकोसिस्टीम मध्ये मरीन इकोसिस्टीम मध्ये जर म्हटलं शॅलो वॉटर, ज्या ठिकाणी डेप्थ कमी आहे अशा वॉटर मध्ये काय असतं, स्मॉल फिशेस वगैरे त्या ठिकाणी ऑब्झर्व होत आहेत. ते लार्ज फिशेस आर द सेकंडरी कंझ्युमर्स. आता जे स्मॉल फिशेस आहेत, द स्मॉल फिशेस कुणाचं अन्न आहे की जे लार्ज फिशेस आहेत तर त्यांचं ते या ठिकाणी फूड मटेरियल आहे. तर देअरफॉर द लार्ज फिशेस आर द सेकंडरी कंझ्युमर्स वर. देन ओशन हॅज अ लार्ज अमाउंट ऑफ द न्यूट्रिएंट्स. ओशन मध्ये आपल्याला माहिती की लार्ज अमाउंट ऑफ न्यूट्रिएंट्स त्या ठिकाणी सापडतात. व्हाय? बिकॉज ऑफ द इट्स वन ऑफ द व्हेरी लार्ज इकोसिस्टम. खूप मोठ्या प्रमाणात लार्ज इकोसिस्टम्स आहेत तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी इट्स अ लार्ज न्यूट्रिएंट्स आर ऑब्झर्व्ड. द बॉटम्स ऑफ द ओशन्स आर मोर has a more number of the decomposers. ओशनच्या जे काही बॉटम आहे तर त्या ठिकाणी नंबर ऑफ डिकम्पोजर्स ठिकाणी आहेत. इट्स अ व्हेरी व्हेरी ह्यूज नंबर ऑफ द डिकम्पोजर्स आर ऑब्झर्व हिअर. डेड बॉडीज ऑफ द प्लांट्स अँड ॲनिमल्स वेस्ट मटेरियल्स आर डिकम्पोज बाय द बॅक्टेरिया. त्या ठिकाणचे जे काही बॅक्टेरिया असतील, जे काही डिकम्पोजर्स असतील त्यांच्या मदतीने या ठिकाणी काय होतं, त्या सिस्टीममध्ये जे काही डेड ॲनिमल्स असतील किंवा वेगवेगळे जे प्लांट्स असतील. आता आपल्या समुद्राचा जर बॉटम आपण पाहिला तर त्या ठिकाणी आपण पाहतो की मोठमोठ्याले फिशेस आहेत. त्याच पद्धतीने मोठमोठ्याले जे काही प्लांट्स वगैरे, जे काही ॲक्वॅटिक अल्गीज वगैरे आपण म्हणतो ते त्या ठिकाणी ऑब्झर्व होत आहे. सो दीज आर द इन रिलेशन विथ द सिम्पली कॉल्ड एज द लँड बायोम्स अँड ॲक्वॅटिक बायोम्स.